नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असे ठिकाण आळंदी. आळंदी हे ठिकाण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. काय वर्णू आळंदीचे महात्म्य, जिथे ज्ञानदेवांनी घेतली समाधी परमात्म्य. आम्ही ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराकडे जायला निघालो. मंदिराकडे जाताना डाव्या हाताला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि रथ ठेवलेला दिसतो. दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी ही पालखी पंढरपूरकडे निघते. आम्ही गणेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. समोरच माहिती फलक दिसतो, ज्यामध्ये आळंदीमध्ये असलेले विविध मंदिरे आणि पवित्र स्थळांची माहिती दिलेली आहे. आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. 13व्या शतकात महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतली असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी आळंदी येथे संजीवन समाधीत प्रवेश केला. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. संजीवन समाधी जवळच अजान वृक्ष नावाचा प्राचीन दुर्मिळ असा एक पवित्र वृक्ष आहे. असे मानले जाते की या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी ध्यान आणि भजन केले. श्री ज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीच्या वेळी त्यांनी बाजूला ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला, अशी आख्यायिका आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर परिसरात उजव्या बाजूला असलेला प्राचीन सुवर्ण पिंपळ पवित्र मानला जातो. अनेक भाविक येथे प्रदक्षिणा घालतात. या वृक्षाखाली ज्ञानेश्वर माऊलींच्या आई रुक्मिणीबाई यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या असे सांगितले जाते. हा वृक्ष आजही देऊळवाड्यात असून भाविकांचे श्रद्धेचे स्थान आहे. मंदिरात भाविकांसाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था असते. आम्ही येथे महाप्रसादाचा आनंद घेतला. मंदिराच्या जवळच इंद्रायणी नदीचे काठ आहे. येथे भक्त पुंडलिक यांचे छोटे मंदिर आहे. इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. आळंदी मंदिर परिसरात खूप मंदिरे आहेत. आम्ही जवळच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात आलो आहोत. येथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर रामचंद्र मंदिराचे दर्शन घेतले. येथे भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
यानंतर आम्ही बाजारातून चालत त्या वाड्यात आलो, जिथे संत मुक्ताई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग सांगितला जातो. ही ती जागा नसावी जिथे प्रत्यक्ष संत मुक्ताईने मांडे भाजले असावे, पण इथे त्या प्रसंगाची प्रतिकृती साकारली आहे. यानंतर आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. योगी चांगदेव हे वाघावर बसून आले होते. अहंकारी योगी चांगदेव यांना नम्रतेचा धडा देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती असे सांगितले जाते. आता आम्ही आलो आहोत ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात. इथे वेगवेगळ्या संतांच्या तसेच अनेक देवांच्या मूर्ती बघायला मिळतात. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ इथे भिंतीवर कोरलेला आहे. सध्या इथे मंदिराचे काम अजून चालू आहे. तुम्ही सुद्धा आळंदीमध्ये असाल तर या प्लेसेसना एकदा तरी नक्की भेट द्या. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. जय हरी विठ्ठल.